असा आपल्या पूर्वजांनी हा आविष्कार केला। तुम्हाला माहित आहे का, पूर्वीचे लोक काय करत होते, गाळो पाडत होते ना, त्यावेळेस काय करत होते तर ते एक खुटा ठोकत होते आणि त्या खुट्याला माहित आहे का, ते गाळो बांधून ठेवत होते। पण कधी कधी काय होतं माहित आहे का, ते गाडव त्या खुट्याला बांधल्यावरही का नाही, ते गाडव माहित आहे का, त्या खुटा उपटून पडून जात होतं खुट्या सकट। मग त्याच्यावर त्या पूर्वीच्या लोकांनी विचार केला की अरे यार, खुटा ठोकून जर हे गाडव पडून जाते तर कराव काय, आता काहीतरी दिमाग लावायला पाहिजे। मग त्यांनी दिमाग लावला, युक्ती केली की हे एकटं गाडव राहते तर बिचारा बोर होते, हे बोर होते म्हणून हे इथून पडून जाते खुटा सकट। या गाडवाला एकटं न बांधता याच्या बरोबर दुसरं गाडव बांधायला पाहिजे। तेव्हापासून त्यांनी एक सोडून दोन गाडवं एकाच ठिकाणी बांधणं सुरू केलं। त्यामुळे काय झालं माहिती आहे का, त्या पहिल्या गाडवाले कंपनी भेटायला लागली आणि चांगलं त्याचा पण दिवस निघून जायला लागला। पण कधी कधी काय होत होतं माहिती आहे का, कधी कधी त्या गाडवामध्ये पण का ढेचूक ढेचूक सुरू होता होता किटकिट होत जाय, त्याच्यात भांडण होत जात। मग भांडणं झाले की कधी कधी काय होत जाय, ते लाता मारता मारता एक गाडव पळत जाय इकडे, एक गाडव पळत जाय इकडे। मग ते पळापळीत त्याचं का नाही तानातानी जास्त होत जाय। मग आता एक गाडव इकडे पळालं, एक गाडव इकडे पळालं की मग त्याचं ओढाओढी होत जाय, त्याला त्रास होत जाय। पण त्रास होऊनही पण माहिती आहे का, दोन्ही गाडव राहतात एकाच ठिकाणी। किती हातपाय आपटले, किती झटापटा केला, किती पळायचे प्रयत्न केले, तरी दोन्ही गाडव राहायचं एकाच ठिकाणी। मग आपल्या जुन्या लोकांनी विचार केला, अरे बापरे, एवढे हातपाय आपटले, झटापटा केल्या, लाता लाती झाली, सगळं काय झालं, पण गाडव जटले तरी दोन्हीचे दोन राहत होते एकाच ठिकाणी, एकाच खुट्याला बांधलेले। गाडवायले काही पडून जाता नाही येऊ राहिलं। मग त्याच्यावरूनच माहित आहे का, आपल्या काही महान विद्वान पूर्वजांनी लग्नाचा आविष्कार केला आणि तेव्हापासून लग्नाचा आविष्कार झाला आणि लग्न समारंभाला सुरुवात झाली। आणि त्या काळापासून मग सगळ्याच्या खुशीला ग्रहण लागलं आणि लग्न समारंभ सुरू झाले आणि त्या काळापासून मग दोन गाडवं एकाच ठिकाणी राहू लागले। किती हातपाय आपटा, झटापटा करा, मारामारी करा, ठोकाठोकी करा, पण राहा एकाच ठिकाणी। असा आपल्या पूर्वजांनी हा आविष्कार केला लग्नाचा आणि दोन गाडवं एका ठिकाणी बांधून ठेवली।